चला काय का असं ना सुटलो एकदाच. बलमा खरं तर तुला थँक्यू म्हणायला पाहिजे भावा. खरंच थँक्यू भावा. तू जर प्लॅन केला नसतास ना तर वाघमारे मला कधीच हो म्हणल्या नसत्या. मग काय तर होय जाते दादा ना तर आपलं लग्न झालं असतं. आणि पप्प्या माझा पप्प्या वहिनी झाला असता. सत्या मायाजी काय बोलली ती जास्त मनावर घेऊ नकोस. ते नंतर बघू आपण. पण आजचा दिवस साजरा कर. आज तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात होते. लाखात एक जावई मिळालाय मला. आता मला माझ्या मंजूची कसलीच चिंता नाही. दोघ जण सुखाने संसार करा. चला तुमच्यामुळे एका लग्नाचा मुहूर्त हुकलाय माझा. दुसरंही लग्न बुडू नये. चला निघूयात आपण. मम्मी अहो अशा फेऱ्या मारून आणि चिडचिड करून काही होणार आहे का आता? त्या सत्यभाऊजीने ऍक्सिडेंट जो काही वेगळे होणार आहेत का? मग काय करू सांग ना काय करू? ती नेबळट आता आयुष्यातून जाईल म्हणलं तर नाहीच. अगं आपल्या सगळ्यांना खुळ्यात काढून पुन्हा आपल्या आयुष्यात आली ती. तुमचं का नाही मम्मी? इकडं आणि तिकडं हिर असं झालंय बघा. सौंदर्य डाव तुमच्या हातात निसटून चाललेत. ही सपनी समधी डाव बराबर खेळणी. पण आता आपलं स्नान खोटं निघाल्यावर दोष कुदला द्यायचा सपने. सत्यभाऊजींनी पारिशय संपून टाकलाय बघा. आता पुढं काय करायचं? नाही ते तर लग्न करून त्यांना घरी आणणारच बघा. अजिबात नाही. काय बी झालं ना तरी त्या नेबळेटल्या ह्या घराचा उमरा ओलांडू देत नसते मी. त्या सत्यानं किती बी आकाश पाताळ एक करू दे पण तिला ह्या घरात घेत नसते मी. तुला काय वाटतं ती घरात आल्यावर मी तिची आरती वावळीन? तिला ह्या घरात येऊ दे मी. तिला दारात पण उभी करू देत नसते मी सबने. ते सगळं ठीक आहे पण तुम्ही माझ्यावर कशाला ओरडताय? माझ्यावर कशाला कावलाय? ती पोरगी ह्या घरात आली तर माझ्या अंगाची आग होईल. काय बी करून तिला रोखायला पाहिजे. पण आता तिला कसं रोखायचं? काय करणार आहात तुम्ही? झोपणार आहे आता मी. अगं डोकं ठणका लागलंय माझं. झोपल्याशिवाय चालणार नाही ती. जा तुम्ही जाऊन झोप म्हणजे तुझी बी डोकं चांगलं चालेल. नाही 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 काही जरी झालं तरी मंजिरी त्या घराचा उमरावर आणता कामा नाही. चांगलीच धूळ फेकली हो त्या दोघांनी आपल्या डोळ्यात. रत्ने मी पाया पडतो बाई तुझ्या. आता काही करू नको. आधी जेलात बाहेर काढले आपल्याला परत आत टाकतील ते. आणि ते सत्याचं काही खरं नाही. तो तुम्हाला तुडवल. नाही 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 माझा तर केवढा विश्वास होता तुमच्यावर. मम्मी साहेब आहेत तो आहे. तुम्हाला कोणी फसवणार नाही. तुम्ही हुशार आहेत. पण नाही त्या सत्याने वेगळाच गेम केला. बाप्याला बाबी बनवली आणि सगळं वाटोळं केलं. नाही 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 अजून काहीतरी व्हायच्या आधी इथनं पडलं पाहिजे. गावाला जाऊ आपण. आणि मला नाही वाटत आता ती सून होईल तुझी. अशी कशी नाही होणार? रत्नात काटे म्हणते ती मला. आणि त्या दोघांनी मला डिवचलंय मला. अशी एवढ्या लवकर हार मानणारातली नाही मी. काय जरी झालं ना तरी त्यासनी लई अवघड जाणार आहे समज प्रकरण. त्यासनी ह्या चुकीची शिक्षा भोगावच लागणार आहे. रत्ने आता काय करणार आहे तू? झालं सगळं. धमकी देऊन झाली. घटस्फोट झाला. सगळं झालं. आता काय करणार आहे? आता तुम्हीच तर म्हणले ना गावी जाऊ म्हणून. तू खरंच मनावर घेतलं काय? हो सत्य 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 सत्य. लिहिली. म्हणजे अरे तुम्हाला न सांगता एक गोष्ट केली आहे मी. आता काय केलंस? अरे एका भारी हॉटेलमध्ये टेबल बुक केलंय. पलमाकडून खास तुमच्या दोघांसाठी डिनर ऑफर. वाघमारे मॅडम डिनर ऑफर केली खरी
पण जर तुम्ही आला नसता ना तर आमच्या पप्या वहिनी आणि सत्य दोघं जेवायला गेले असते. हे बलमा, पण मी काय म्हणतोय, आज नको उगच. अरे एवढ्या सगळ्या गडबडीत ना प्रचाराची कामं राहिलं. अरे पण सत्य तात्यासाहेब इथं कुठं आहेत? ज्यावेळी तात्यासाहेब येतील तेव्हा फटाफटा कामं होतीलच की. आत्ता सांभाळायला मी मोकळा आहे की. काय असेल तर कामं मी करतो, फक्त तू जा. दीदी बलमा दादा एवढं म्हणतोय तर जा की ग. काय प्रॉब्लेम आहे आता तुला? नाही म्हणजे तुम्ही दोघांनी गेलंच पाहिजे. आम्ही बघतो सगळं. अरे सत्या दादा, आजचा दिवस लागा स्पेशल आहे तुमच्यासाठी. जावं की. हा ना, तेवढंच दोघं एकमेकांशी मनासारखं बोलाल तरी ना टाइम मिळेल तुम्हाला छान स्पेंड करायला. जावा ना. अगं मंजू, खरंच बलमा अगदी बरोबर बोलतोय बघ. अगं इतक्या कष्टानं तुला तुझं प्रेम परत मिळालंय. त्या प्रेमासाठी तरी तुला जावंच लागल मंजू. अगं या दिवसाची तू किती आतुरतेने वाट बघत होतीस हा? कारण हे असे दिवस पुन्हा पुन्हा आयुष्यात येत नसतात बाळा. खरंच जातो. सत्या, अरे आजचा दिवस तुमचा आहे, जाऊ. पंकजचा फोन. हा पंकज बोल की. हॅलो बलमा, बंगल्यावर ये लगेच. अरे आत्ता येता येणार नाही कारण सत्यासोबत नाही माझ्या. अरे सत्या नकोच आहे. तूच ये एकटा बंगल्यावर. काम आहे महत्वाचं. ये लगेच. बरं बरं ठीक आहे, आलो. तुझा दोस्त जरा लईच हुशार आहे हा? हा मग आता माझ्यासोबत असतो म्हणल्यावर हुशारच असणार की. ते पण आहेस म्हणा. या बसा.